दर्शक हो नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। के न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला राधानगरी धरणाची संपूर्ण अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत। आज 23 जुलैची राधानगरी धरणाची स्थिती काय आहे ती आज तुम्हाला आम्ही ह्या रिपोर्टच्या माध्यमातून सांगणार आहोत। आज राधानगरीच्या 7 स्वयंचलिताची जर काय स्थिती बघायला गेली तर राधानगरी धरण हे 88% भरले असून येथील जी पाणी पातळी आहे ती 340 फुटाच्या वरती जाऊन पोहोचलेली आहे। हे धरण ज्या वेळेला याची पाणी पातळी 347.50 फूटच्या वर जाते त्यावेळेला हे धरण 100% क्षमतेने भरलं जातं। आणि येथील प्रशासनानेही तशा सूचना दिलेल्या आहेत की नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगा, कारण इथल्या धरणाच्या विद्युतगृहातून 1500 क्युसेकने विसर्ग हा चालू आहे। नदीकाठच्या लोकांनाही सातत्यानं प्रशासन आव्हान करत आहे। प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलेलं आहे। कालच पंचगंगेची इशारा पातळी नदीने ओलांडलेली आहे। आता सध्या तसं बघायला गेलं तर पंचगंगेची ही वाटचाल ही धोका पातळीकडे सुरू झालेली आहे। त्यामुळे कुणीही निष्काळजी न राहता आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, कारण सकाळपासूनच राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने जोर धरलेला आहे। तरी आम्ही वारंवार तुम्हाला ही सूचना करत आहोत आणि या राधानगरी धरणाच्या संपूर्ण हे अपडेट आम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवणार। पुन्हा एकदा आम्ही आमच्या सर्व के न्यूजच्या सर्व प्रेक्षकांसाठी ही आजची 10 वाजताची लाईव्ह दृश्य 7 स्वयंचलित गेटची आम्ही तुम्हाला ही लाईव्ह दृश्य तुम्हाला आम्ही दाखवू इच्छितो। तरी आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ज्या काही बातम्या देत आहोत ह्या सत्य आणि इत्थंभूत ह्या बातम्या आहेत। कोणीही अफवावरती विश्वास ठेवू नका। वेळोवेळी आम्ही तुम्हाला के न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही राधानगरी धरणाचे अपडेट पोहोचवतच राहू। तरी तुर्तास इथे थांबतो। राधानगरीसाठी कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे, धन्यवाद। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।